नमस्कार. आज 8 मार्च 2024 जागतिक महिला दिन. फार मोठा काळ लोटलेला आहे. इतिहासातल्या स्त्रिया, त्याही अगोदरच्या स्त्रिया, ज्यांनी ज्यांनी आपापल्या पद्धतीने या समाजाला आणि नारी वर्गाला जे योगदान दिलेलं आहे, त्यांनी जे कार्य केलेलं आहे, ते आपल्याला एक पायवाट आहे. आज त्यांच्यामुळेच आपण इतके पुढे आलेलो आहोत. प्रत्येक कालावधीमध्ये वेगवेगळी उदाहरणं आपल्या समोर आलेली आहेत. फार मोठं परिवर्तन आलं. आता आपण 2024 सालामध्ये पोहोचलेलो आहोत. प्रत्येक गोष्टीच्या परिभाषा बदलून गेलेल्या आहेत, भाषा बदलून गेलेल्या आहेत. आणि आता स्त्री आणि पुरुष याच्यामधला जो भेद होता, तीही रेषा आता संपुष्टात आलेली आहे. अध्यात्माच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं गेलं तर अध्यात्माला स्त्री आणि पुरुष हा भेद नाहीये, शक्ती आहे. माणूस म्हणून तो ओळखला जातो. त्याच्यामुळे कोण कमी कोण जास्त आता ती तुलना राहिलेलीच नाहीये. कारण जी पूर्वीची तुलना व्हायची त्याला लांघून महिला बऱ्याच पुढे गेलेल्या आहेत. असं एकही क्षेत्र राहिलं नाही की त्या तिथे पुढे गेलेल्या नाही. परंतु काय संपूर्णतः त्या आपल्या जीवनात यशस्वी झालेल्या आहेत काय? हाही तपासण्याचा हा दिवस आहे. जसजसा काळ लोटतोय महिलांची प्रगती होतीये, परंतु त्यांचा संघर्ष अजूनही चालू आहे. फक्त ते वेगवेगळी रूप घेऊन आपल्या समोर येत आहे. आर्थिक स्तरावरती, शैक्षणिक स्तरावरती जी जी स्त्री ज्या ज्या स्तरावरती आहे, ज्या थरामध्ये आहे, त्यांचे प्रश्न, त्यांची मानसिकता, त्यांचे विचार अजूनही जितके प्रगल्भ प्रगत व्हायला पाहिजे तितके अजूनही झालेले नाही. काल माझ्या घरी घरकामात मदत करणारी कष्टकरी महिला आली होती. मी तिच्याशी बोलताना सहज विचारलं, उद्या कोणता दिवस आहे माहित आहे का तुला? ती बोलली नाही. मला आश्चर्य वाटलं. मी म्हणलं, अगं जागतिक महिला दिन आहे. ती म्हणते ते काय असतं? तेव्हा मी अगदी हक्काबक्का होऊन बघतच राहिले की ही आमच्या महिलांची प्रगती आहे का? फक्त ज्या सुशिक्षित आहेत, आर्थिक दृष्टीने स्थिरावलेल्या आहेत, आपल्या पायावर उभ्या आहेत, त्यांना त्यांच्यापुरताच मर्यादित हा जागतिक महिला दिन आहे का? तशी ते कष्टकरी महिला ती सुद्धा कमवतीच होती ना. मग मग त्यांचा दृष्टिकोन हा असा कसा? कारण त्यांची जी पारिवारिक स्थिती आहे, त्या पारिवारिक स्थितीमध्ये जी पुरुषांची जी मानसिकता आहे ती त्यांना सपोर्टिव्ह नाही. मला कल्पना आहे की त्या महिलेचा पती दारू पिणारा आहे, तिला मारझोड करणारा आहे आणि तिचं आता हातावरचं पोट झालेलं आहे. ती स्वयंसिद्ध होऊन स्वतःची लढाई स्वतःच्या मुलांसाठी लढत आहे. तिच्यासाठी हा जागतिक महिला दिन कशा पद्धतीने मदतगार होणार आहे? अर्थातच अशा ठिकाणी आपली जबाबदारी बनते. आपल्याला त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे, त्यांचं प्रबोधन करायला पाहिजे, त्यांच्या सक्षमतेची त्यांना ओळख करून द्यायला पाहिजे. कारण प्रत्येकामध्ये ईश्वराने प्रदत्त काही अशा शक्ती आणि गुण दिलेले आहेत, तर त्याचा उपयोग कसा करता येईल ते आता आपल्याला शिकवायला पाहिजे. बऱ्याचदा पाहायला मिळत आहे की जागतिक महिला दिन आता सिंहावलोकन करण्याचा दिवस कमी राहिलेला आहे आणि इव्हेंट होऊन राहिलेला आहे, सेलिब्रेशन होऊन राहिलेलं आहे. आनंद साजरा करायला काही हरकत नाही, परंतु त्याचा जो गाभा आहे तो मूळ हरवता कामा नये. आजकाल पुरुष वर्ग सुद्धा खूप हौशी झालेला आहे. सकाळी उठून त्यांनी आपल्या घरातल्या महिलांना सुद्धा शुभेच्छा दिल्या असणारच. आज वेगवेगळ्या कंपन्या सुद्धा पुढे आलेल्या असणार आहेत. सगळ्या क्षेत्रामध्ये अगदी आनंदाचं वातावरण असं आपल्याला दिसतंय. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा किती इव्हेंट्स साजरा केल्या जात आहेत. वेगवेगळ्या विषयांवरती शिबिरं आयोजित केली जात आहेत किंवा काही गेम्स आयोजित केले जात आहेत. परंतु त्याच्या मागचा हेतू शुद्धच आहे का की अन्य काही आहे? जसं काही कंपन्या असतात त्याच्यासाठी ही
बिझनेस करायची एक प्रकारची अपॉर्च्युनिटीज असते. तर मग जागतिक दिनाला तुम्ही कशा पद्धतीने पाहता? आपल्याला माहिती आहे का की युनायटेड नेशन्स 1977 साली घोषित केलेला आहे 8 मार्च जागतिक महिला दिन. त्याचबरोबर त्यांनी प्रत्येक वर्षासाठी त्या जागतिक महिला दिनासाठी एक थीम ते लोक घोषित करतात आणि ही अतिशय सुंदर गोष्ट आहे. प्रत्येक वेळेला ती थीम वेगवेगळी असते दर वर्षासाठी. ते याच्यासाठी की आपल्याला यातून एक दृष्टिकोन मिळतो की जागतिक महिला दिन कोणत्या दिशेने साजरा झाला पाहिजे, कोणत्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे, तपासलं गेलं पाहिजे महिलांची प्रगती त्या दृष्टिकोनातून, आणि नसेल तर ती कशी वाढीला लावायची यावरती बोललं गेलं पाहिजे. परंतु असं कुठेही अद्याप आढळत नाहीये. 2024 साली युनायटेड नेशन्सने काय बरं थीम घोषित केलेली आहे माहितीये का आपल्याला? त्यांनी घोषित केलेलं आहे इन्स्पायर इन्क्लुजन. महिलांना प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करून घेणं, सामावून घेणं, त्याच्याबद्दलचा विषय यावर्षी आहे. आपण नंतर पाहूया त्याच्यावरती. तर मला अजून एक म्हणायचं होतं की ज्या पद्धतीने महिलांच्या प्रती जी काही वचनं प्रचलित झालेली आहे त्या त्या काळात त्या शोभून दिसलाही असतील, परंतु आता त्या स्वीकारणी आता राहिलेल्या आहेत त्या, कारण बऱ्याच महिलांचा काही दृष्टिकोन किंवा विचार मला ऐकायला आले तर ते त्याला आता मान्यता देत नाहीयेत. उदाहरणार्थ, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता असं काही म्हटलं जातं की जिथे नारीची पूजा होते तिथे देवतांचा वास आहे. त्या बाईला मला म्हणाल्या की दीदी असं आहे का, आतापर्यंत आम्हाला कुठेच असं पाहायला मिळालं नाही की घरोघरी महिलांची पूजा झालेली आहे आणि तिथे लक्ष्मीचं वास झालेला आहे किंवा देवता रमण करत आहे वगैरे वगैरे. तर म्हणे आम्ही कमवत नाही आहोत तर आम्हाला घरामध्ये जरा सुद्धा मान नाहीये, हाड हूड आहे. आमचे पतिराज जे कमावून आणतात तर ते उलट अशा प्रकारे म्हणजे त्यांचं प्रेशर असतं की ते मीच तुम्हाला खाऊ घालतो, मीच तुम्हाला सांभाळतो, अशा पद्धतीने त्यांची जी ऍटिट्यूड आहे ती फार त्रासदायक असते. तर असं तर आम्हाला कुठेच आढळत नाही की घरोघरी जिथे नारीची पूजा होते. हा, असं असू शकेल की जी कमावती नारी असेल, जी लक्ष्मी घेऊन येणारी असेल, तिची पूजा होत असेल, तिचा कॉन्फिडन्स जबरदस्त असणार आहे, तिला कोणीही कमी लेखू शकत नाही. तर हे जे वाक्य जे आहे हे काळाच्या ओघामध्ये हे आता विसरून जायला पाहिजे की नारीची काही एक पूजा नको आहे, तिला तिचा माणूस म्हणून जरी सन्मान दिला तरी खूप सारे. दुसरं, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो, एक स्त्री उभी असते. पण हे सांगताना ऐकायला खूप छान वाटतं, पण कधी त्या महिलेच्या जीवनात जाऊन तुम्ही डोकावलेलं आहे का, तिच्या मनामध्ये डोकावलेलं आहे का की ती खरोखर स्वेच्छेने उभी राहिलेली आहे की तिचा काही इलाजच नव्हता. ती एखाद्या कंपोस्ट खतासारखी जमिनीमध्ये अक्षरशः एकजीव होऊन गेली तेव्हा तिचा साथी जो आहे वडासारखा व्यवस्थित भरभरून भरभराटीला आलेला आहे, तो वाढीला गेलेला आहे, तो यशाची शिखरावरती तो जायला लागलेला आहे, कारण त्याच्या मुळाशी ती एक प्रकारची समर्पित झालेली असते. काय खरोखर ती मनाने झाली असतील की तिचा नाईलाज झाला असेल, का ते दोघंही भराभराटीला साथीने सफल होत दिले नाहीयेत. तर काही काही ह्या ज्या उक्ती आहेत या एकतर्फी समाजामध्ये प्रचलित झालेल्या आहेत, परंतु त्या नारीचं कधी काही मन समजून घेतलेलं आहे. परत असेही प्रचलित आहे की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करेल. तर हे जे वाक्य जे प्रचलित आहे ते कितपत
काळाच्या अनुसार पटणारं आहे. अर्थात प्रत्येक स्तरावरती या गोष्टींच्या परिभाषा वेगळ्या होत असेल आणि समजून घेण्याची दृष्टी वेगवेगळी असेल. गाव पातळीवर जर बोलायला गेलं तर तिथे हे सुभाषित फार गोड दिसणार आहे. 4 बायका जर एकत्र जर आल्या गाव पातळीवरती, तर जेव्हा 2 महिला एकत्र येतात, 4 महिला एकत्र येतात, तेव्हा त्या एकमेकींना पहिला प्रश्न काय करतात? किती मुलं आहेत तुम्हाला? पण शहरातली ज्या बायका जर एकत्र जर आल्या, तर त्या प्रश्न एकमेकांना कशा करत असतात? तुम्ही काय करता? तुम्ही कुठे असता? तुमच्या कार्याचं स्वरूप काय आहे? तर ज्या ज्या स्टँडर्ड ज्या ज्या महिलाच्या ज्या पद्धतीचं असतात, तसे तसे त्यांच्या गप्पांचे विषय असतात, विचारांची देवाणघेवाण त्या पद्धतीच असते. पण जिच्या हाती पाळण्याची दोरी म्हणजे त्या स्त्रीला मूल हे असलंच पाहिजे असा अभिप्रेत आहे का? आणि जर तिला समजा मूल नाही झालं तर मग ती कुठच्या नजरेने पाहण्याच्या योग्य बनते, हे आता आपल्याला काही सांगायला नको आहे. अनेकदा माझ्या ऐकण्यात आलेलं आहे, पाहण्यातही आलेल्या आहेत काही चर्चा. तर त्याच्यातून आता धक्कादायक असं एक वास्तव समोर येत आहे की काही महिलांना जे मूल होत नाही त्यामध्ये महिलांचा दोष असावा हे जरुरी नाहीये. उलट 50% पर्सेंटेज मध्ये इतका दोष आता पुरुषाकडे सुद्धा निघू लागलेला आहे. परंतु तपासणी कोणाची केली जाते? महिलांची केली जाते. पुरुष असं बोलत नाही की मला पण तपासून घ्यायचंय वगैरे वगैरे असं. तर हे वाक्य सुद्धा इथे सुद्धा खारिज होऊन जातं. आणि आताच्या काळामध्ये हे महिला आता सुशिक्षित महिला आता स्वीकारत नाही. तपासणी दोघांची झाली पाहिजे असंही म्हटलं जातं. स्त्री आणि पुरुष ही दोघं संसार रूपी रथाची 2 चाकं आहेत. रथाची चाकं बरोबरीने चालतात, परंतु प्रत्यक्षात महिलांचा काय अनुभव आहे? महिलांचं असं म्हणणं आहे, अहो कसली रथाची चाकं, आम्ही सायकलीची चाकं आहोत. सायकल म्हणजे एक चाक पुढे आणि त्याच्या मागे दुसरं चाक. पहिल्या चाकाकडे ब्रेक असतो, ठरवणार पुढचं चाक. पुढचं चाकच ठरवणार वळायचं कुठे. पुढचं चाक ठरवतं थांबायचं कुठे. पुढचं चाक ठरवतं जायचं की नाही जायचं. तर मागच्या चाकाची काय भूमिका असते? मागच्या चाकाची भूमिका असते की जेवढा काही लोड असेल तो मागच्या चाकावरच घ्यायचा. आणि किल्ली कुठे लावली जाते? कुलूप कुठे लावलं जातं? चाकाला, सायकलला मागच्या चाकाला लावलं. तर महिला म्हणतात हे आहे आमचं वास्तव. आणि काय म्हणतात? हे संसार रूपी रथाची 2 चाकं आहे. ते बोलायला ठीक आहे अशा पद्धतीने. परत असं म्हटलं जातं की स्त्री ही क्षणाची पत्नी आहे, अनंत काळची माता आहे. आताच जे काही वास्तव समोर येत आहे, सुशिक्षित सुसंस्कृत महिलांमध्ये, उच्च पदाधिकारी महिला होत चाललेल्या आहेत त्यांच्यामध्ये, हे त्यांना स्वीकारणीय नाहीये. ते म्हणतात की आमच्याकडे माणूस म्हणून बघा, फक्त एवढं केलं तरी पुरे आहे. तुम्ही जितकी मेहनत करता तेवढीच आम्ही मेहनत करतो. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सगळी घरची कामं करावी लागतात, सगळं काही पाहावं लागतंय. नोकर जरी ठेवलं घरामध्ये तरी त्याच्यावरती लक्ष ठेवावं लागतं. मुलांना जन्म द्यावा लागतो, मुलांना वाढवावं सुद्धा लागतं. कार्यालयात जाऊन कार्यालयात जो काही बोजा आहे तो सुद्धा निस्तरावा लागतोय. तेवढे प्रेशर असतं आणि ती सारी प्रकारची जी काही कामाचं स्वरूप असेल, कार्याचं स्वरूप आहे, ते संपूर्ण ते करावं लागतं. आणि मग संध्याकाळी आल्यावर सुद्धा जसा पुरुष माणूस आरामशीर आपला श्वास सोडू शकतो, रिलॅक्स होऊ शकतो, महिलांना तिथे कोणतीही मुभा नसते. तर जेवढी जेवढी आताची स्त्री जी सुशिक्षित सुसंस्कृत होऊन कार्यानुमुख झालेली आहे,
तर तिचं स्ट्रेस लेवल तर अजूनच जास्त वाढत चाललेली आहे. म्हणजे तिचं त्रासाचं स्वरूप बदलत गेलेलं आहे, परिस्थितीचं स्वरूप बदलत गेलेलं आहे. पण शेवटी तिला पेन हाच एक रिझल्ट अनुभवायला मिळतोय. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की पुरुषप्रधान व्यवस्थेने असे काही छान छान वाक्य महिलांसाठी टाकलेली आहेत, त्या आताच्या महिला स्वीकारू इच्छित नाही. आणि मग याचाच एक समजा अंडरस्टँडिंग नसेल अशा सुशिक्षित घरांमध्ये, पती पत्नींमध्ये, तर मग आता काय वास्तव समोर यायला लागलेलं आहे त्याचं प्रदर्शन आपल्याला सिरियलमधून पाहायला मिळतंय. घटस्फोटांचे प्रमाण वाढत चाललेले आहे, विवाह बाह्य संबंध वाढत चाललेले आहेत. आता ठीक आहे, जे काही आर्थिकदृष्ट्या समर्थ आहेत महिला किंवा पुरुष, ते कोणतेही धाडसी निर्णय घेऊ शकतात आणि आपलं आयुष्य पुढे नेऊ शकतात. परंतु जे सर्वसाधारण आहेत, मध्यम निम्न-मध्यम अशा स्तरावरच्या महिलासुद्धा अशा प्रकारचे विचार करू लागलेल्या आहेत. अलीकडेच एका महिलेचा काउन्सिलिंग करण्याचा एक प्रसंग आला होता. सगळं काही व्यवस्थित तिच्या समस्या समजून घेतल्या वगैरे वगैरे आणि तिला मार्गदर्शन केलं. पण जेव्हा तिने डिटेल्स सांगितले, त्या डिटेल्समधून आले की मी आता ना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते. मला थोडासा झटकाच बसला, एकदम धक्काच बसला, कारण त्या प्रकारच्या स्त्रीकडून हे असं अपेक्षित नव्हतं. तेव्हा लक्षात येतं आपल्याला की प्रसारमाध्यमांचा सुद्धा किती असर येऊ लागलेला आहे. धक्का याच्यासाठी लागला की तो कायदेशीर डिवोर्स नव्हता दोघांचा सुद्धा, आणि तो दोघं त्या पद्धतीने राहायला लागलेले होते. त्यात त्या महिलेच्या भविष्याची काय निश्चित, पुढे तिच्या पुढे काय वाढून ठेवलेलं असणार, आर्थिक म्हणा, सामाजिक म्हणा, पारिवारिक जी मूल्य आहेत म्हणा, ती म्हणा, कशा प्रकारचं जीवन तिच्या पुढे वाढून ठेवलेलं असणार आहे काय, याची ती कल्पना करू शकते. मग अशा प्रकारे जी काही महिलांचा, याला विकास म्हणावं की काय म्हणावं, विकास या दृष्टिकोनातून म्हटलं की महिला आता स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला सक्षम झालेले आहे. पण तो निर्णय यथार्थ आहे का, त्या कोणत्या कसोटीवरती ते तपासून पाहणार आहे, त्या काउन्सिलरकडे जाऊन मार्गदर्शन घेत आहेत का. आता ही जी काही समाजामध्ये काउन्सिलिंगची एक पद्धत निघालेली आहे, तर महिलांनी जरूर काउन्सिलिंगचा फायदा घ्यायला पाहिजे, जेणेकरून यथायोग्य मार्गदर्शन त्यांना मिळालं पाहिजे, जेणेकरून त्या आगीतून फोफाट्यामध्ये जाता कामा नये. अनेकदा म्हटलं जातं की नारी हीच नारीचे पाय ओढणारे आहे, ईर्ष्या करणारे आहेत. हे तसं तितकंसं खरं नाही आहे. त्याचं कारण असं आहे की ईर्ष्या वगैरे करणं हे षड्रिपूंमधलं एक विकार आहे. आणि हे षड्रिपू स्त्रियांमध्ये काय आणि पुरुषांमध्ये काय, दोघांमध्ये सामावलेले आहेत. माणूस म्हणून आपण पाहूया, तर नारीने अशा पद्धतीने विचार केला म्हणजे नारी महिला या अशा स्वभावाच्याच असतात असं काही म्हणता येणार नाही. सगळ्यांमध्ये ते आहे. हा, विशेषतः नारीकडून याच्यासाठी अपेक्षा आपल्याला करावी लागते की सगळ्या एकाच नावेमधून वाटचाल करत असतात. प्रत्येकाचे प्रश्न, प्रत्येकाचा त्रास हा वेगवेगळ्या स्वरूपात जर असला तरी समस्या अनुभवत असल्याकारणाने एकमेकींना समजावून घेणं निश्चितच सोपं जातं. जी संवेदनशीलता एकमेकांप्रती असायला पाहिजे ती त्यांच्याकडे असते असं आपण गृहीत धरूया. किंवा एक विचार तर आपण ठेवायलाच पाहिजे की मी प्रगती करते तर तिला पण प्रगती करण्यासाठी माझा हातभार लागला पाहिजे. नाही हातभार लागला तर निदान अडसर तरी मी नक्कीच त्याच्यामध्ये होऊ देणार नाही. इव्हन
पुरुषांमध्ये सुद्धा काय कमी भेदभाव असतो का? कमी स्पर्धा असते का? आपण विधानसभेत पाहतो लढताना ते लोक कसे बोलतात, कशी त्यांची भाषा आहे, किती किती गोष्टी, किती कपट कारस्थाने आपल्याला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. मग हे षड्रिपू नाही आहेत का त्यांच्यामध्ये? मग महिलांच्या बाबतीत असा का अपप्रचार होऊ द्यावा आपण? आणि आपण त्याच्यासाठी निमित्त पण नाही बनणार आहोत. आणि इथेच तुम्हाला मला सांगायला आवडेल की आध्यात्मिक पैलूची जीवनामध्ये खूप खूप आवश्यकता आहे. अध्यात्म तुम्हाला एक वेगळं विजन देतं, एक विचार करण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देतो, जो सेफ्टीकडे नेणारा असतो, आपल्या सेफ्टीकडे आणि दुसऱ्यांच्या सेफ्टीकडे सुद्धा. एक ब्रॉड विजन तुम्हाला देतो, जेणेकरून आपल्या हातून काही चुकीचे निर्णय होऊ नये. आध्यात्मिक पैलूमुळे आपण आपली जीवनशैली सुद्धा अशी बनवू शकतो जी अधिक वेगाने प्रगतीकडे जाणारी असते. कारण तुमच्याकडे तो एक विवेक आलेला असतो, एक सद्विवेक आलेला असतो. तोपर्यंत एक अशी जीवनशैली निर्माण होते की कमी श्रमामध्ये आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळतो, लवकर यश मिळतं. आणि हे काही समंजस, सुसंस्कृत, सुशिक्षित महिलांनी जाणलेलं आहे. आणि ते आपल्या दिनचर्येमधला एक थोडासा स्वतःसाठी असलेला वेळ काढतात. स्वतःसाठी म्हणजे काय? आपल्या मनासाठी, मनाला सक्षम करण्यासाठी, मनाला शक्तिशाली करण्यासाठी अध्यात्माचा फार मोठा रोल आहे. तो पण एक अभ्यास आहे, ते पण एक शिक्षक आहे. कसलं शिक्षण आहे? मनाला उन्नत करण्याचं शिक्षण आहे. आणि मनाच्या आधारावरच तर आपलं हे सगळं चाललेलं आहे. त्याचे जे व्हायब्रेशन्स असतात त्याला समजून घेणं, त्याचा यूज करणं आणि त्याचा अनुभव करणं फार गरजेची गोष्ट आहे. असो, मी मगाशी म्हटलं होतं की युनायटेड नेशनने यावर्षी जे थीम घेतलेला आहे, जो विषय घेतलेला आहे, इन्स्पायर इन्क्ल्युजन, किंवा त्याचं दुसरं नाव मी वाचते, इन्व्हेस्ट इन विमेन एक्सिलरेट प्रोग्रेस. आणि याच्याकडे, या विषयाकडे विशेष करून पुरुष वर्गाचं लक्ष वेधण्यात आलेलं आहे की त्यांनी नेमकं महिलांसाठी काय करायचं आहे. इतर कार्यक्रम तुम्ही करताय ठीक आहे, परंतु या खालील सांगत असलेल्या पैलूंवरती आता सगळ्यांना लक्ष द्यायचं आहे. कसं की या थीमच्या बाबतीतील महत्व कंपनी, संस्था, समूह किंवा एक मात्र व्यक्ती सुद्धा या कॅम्पेनमध्ये जबाबदारी उचलू शकतो. याच्यासाठी काय कार्यक्रम वगैरे व्हायलाच पाहिजे असं काही नाही. एक व्यक्तिशः आपण एखाद्या नारीच्या मागे शुभ भावनाने, शुभ कल्याणाच्या इच्छेने तिच्या मागे उभं राहिलो तरी ते चालण्यासारखं आहे. दुसरं, महिलांचे विचार ऐकले गेले पाहिजेत आणि त्यांना विचारसत्रामध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतल्याची भावना महिलांना अनुभव करून, म्हणजे त्यांना करवली गेली पाहिजे. म्हणजे त्यांनाही कळावं की माझ्या अस्तित्वाला काही अर्थ आहे, किंवा त्यांना वाळीत टाकल्याचा अनुभव करविणे हा अन्याय असेल. म्हणजे पहा, युनायटेड नेशन्सने संपूर्ण समाजावरती, परिवारावरती यावेळेला कशा जबाबदाऱ्या टाकल्यात पहा. किती विस्तारित रूप आहे यावेळेच्या कॅम्पेनचं. नंतर आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं. मग ते कशा पद्धतीने बनवणार आहात? जशा कष्टकरी महिला तर रस्त्यावरती आपल्याला फिरताना पण दिसतात, कचरा वेचक बायका पण आपल्याला पाहायला मिळतात, नोकरीला जाणाऱ्या पण बायका मिळवतात. पण ज्या घरी आहेत त्यांना तुम्ही सोर्स ऑफ इन्कम कसं जनरेट करून देणार आहात? हा विचार विनिमयाचा एक भाग आहे. नंतर महिलांच्या विविध प्रतिभांना वाव देणं आणि त्या विकसित करून घेणं हे समाजाचं कर्तव्य राहणार आहे. नेक्स्ट, नेतृत्व करणं
निर्णय घेणं आणि व्यवसायात महिलांनी उतरण्यासाठी त्यांच्या सक्षमतेला पाठिंबा देणं किंवा तशी काही ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करून देणं हे कर्तव्य राहील. पुढे महिला व मुलींना त्यांच्या आवश्यक गरजांना पूर्ण करण्यासाठी पायाभूत ढाचा म्हणजे पायाभूत अशी प्रणाली निर्माण करणे आहे, ज्यामुळे महिलांना एक अनुकूल वातावरण परिस्थिती त्याचा फायदा घेण्यासाठी निर्माण होईल. नेक्स्ट, महिला आणि मुलींना त्यांच्या स्वास्थ्याबाबत निर्णय घेण्यासाठी मदत करणे. कधी कधी काही असे परिवार महिलांवरती स्वतःच असे काही काही निर्णय लादत असेल. एक आहे निर्णय घेणं आणि दुसरं आहे आपला निर्णय दुसऱ्यांवरती लादणं. तर ती एक महिलांची अगतिकता होऊन जाते. तसं होऊ नये. म्हणजे किती खोलवर विचार करायला भाग पाडलेला आहे यावेळेला आपल्याला युनायटेड नेशन्सनी. नंतर कृषी आणि खाद्य सुरक्षामध्ये महिला व मुलींना सामील करून घेणं हा विषय एक प्रकारचा अवेअरनेसचा आहे. स्वास्थ्याशी निगडीत असं आहे. त्यांना पण समज आहे आणि समज जर नसली तर त्यांना समज कशी मिळेल याच्यासाठी काही शैक्षणिक उपक्रमातून त्यांना काय बोलूया त्याला त्यांना ती माहिती मिळेल असं आपल्याला योजना करावी लागणार आहे. नंतर आहे महिला आणि मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण उपलब्ध करणे. काही काही संस्था करतात ना, काही प्रशिक्षण शिबिर आयोजित करत असतात. तर याचं प्रमाण आता खूप वाढायला पाहिजे. नुसतं इव्हेंट करणं, सेलिब्रेशन करणं आणि झाला जागतिक महिला दिन इतपत हे सीमित नाही आहे. या दिनाचा फार मोठा आवाका आहे, जबाबदारी आहे आणि आपल्या सर्वांचं एक कर्तव्य आहे. तर महिलांनी या दिनाकडे अजिबात सेलिब्रेशन म्हणून न पाहता, असं बोलण्याचा अर्थ नाही की त्यांनी आनंद नाही करावा, जरूर एकत्र येऊन आनंद करावा, पण त्या आनंदामध्ये एक प्रकारची शुद्धता असावी. आजकाल तर सुशिक्षित महिला एका वेगळ्या विचारसरणीच्या सुद्धा झालेल्या आढळतात की पुरुषांच्या बरोबरीने स्वतःमधलं परिवर्तन पण अशा पद्धतीने दाखवतात की जशा बाहेर पार्ट्या चालतात ज्याच्यामध्ये लिकर, ड्रग्ज, सिगारेट्स, जी काय अंमली गोष्टी बोलल्या जातात, एक आनंदासाठी म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा जर सहभागी होऊन स्वतःला खूप पुढारलेलं दाखवण्याचा अतिशय केविलवाणा हा प्रयत्न करत असतील तर तो सद्विवेकाने तो बदलून टाकावा आणि खरी प्रगती कशामध्ये आहे याचा अंदाज घेऊन अधिकाधिक आपला विकास, आपल्या परिवाराचा विकास आणि समाजाचा विकास, आपल्या बरोबरच्या महिलांचा विकास कसा होईल. कारण आपण एकटं विकसित होऊन नाही चालत. आपल्या बरोबरीला आजूबाजूला जेव्हा त्यांचा विकास होतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या विकासाचा आनंद मिळू शकतो. तर माझं मनोगत यावेळेला असं व्यक्त करावं असं वाटलं. आपले विचार काही भिन्न असूही शकतात, तर त्याचंही स्वागत आहे. पुन्हा एकदा या जागतिक महिला दिनाच्या आपल्या सर्व महिलांना, भगिनींना खूप खूप शुभेच्छा आणि विकासासाठी, प्रगतीसाठी अनेक शुभकामना.